राम राम शेतकरी मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. शेतकरी मित्रांनो, आपण मागील एका व्यापारीमध्ये माननीय मच्छिंद्र बांगर साहेबांचा अंदाज प्रसिद्ध केला होता. त्यांनी दिलेल्या अंदाजानुसार काल सोलापूर आणि धाराशिवच्या काही भागामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला. त्याचबरोबर धाराशिवच्या उमरगा या तालुक्यातील काही गावांना गारपिटीचा देखील फटका बसला. त्यामुळे पुढील 3-4 दिवस महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण आहे, म्हणजे वादळी पाऊस वातावरण तयार होणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी वेगवान वारे देखील होऊ शकतात. त्यामुळे जर असे काही पत्रे वगैरे काही उडणाऱ्या वस्तू असतील तर त्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित करून घ्याव्या आणि वाऱ्यावादनाच्या वेळी म्हणजे विजा कडकडाट होईल त्यावेळी शेतकऱ्यांनी कोठे बाहेर किंवा झाडाखाली विजेच्या पोल खाली आश्रय घेऊ नयेत. मोकळ्या जागेवरती थांबू नयेत. एकदम सुरक्षित ठिकाणी थांबावेत. त्याचबरोबर आज 18 एप्रिल आणि उद्या 19 एप्रिल या 2 दिवसामध्ये कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अंदाज आहे हे आपण माननीय मच्छिंद्र बांगर साहेबांशी संवाद साधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कोठेही स्किप करू नका. राम राम सर. हा, राम राम, बोला. सर, आपण काल एक रेकॉर्डिंग प्रसिद्ध केली होती आपल्या चॅनलच्या माध्यमातून. हा, तर त्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही सांगितलेले जे जिल्हे होते त्यातील सोलापूर आणि धाराशिव मध्ये काल पाऊस पडला, काही ठिकाणी गारपीट देखील झाली. हो, तर आपला तो अंदाज तंतोतंत सत्यात उतरला. बर. त्याचबरोबर आज आणि उद्या या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांना वादळी पावसाचा फटका बसणार, त्याचबरोबर गारपीट कुठे होणार याचा देखील अंदाज हवा होता. आता सध्या तरी पुढील 48 तासामध्ये हो पश्चिम महाराष्ट्रामधील जे जिल्हे आहेत लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर हो सर. आणि साताऱ्यापर्यंत किंवा अगदी पुण्यापर्यंत किंवा दक्षिण बीड, हो दक्षिण अहिल्यानगर, परभणी आणि नांदेड पर्यंत परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. हो सर. तर या ठिकाणी काही ठिकाणी गारपीटही होईल, वादळी पाऊसही होईल हो आणि एखाद दुसऱ्या ठिकाणी पावसाळ्यासारखा पाऊस देखील होण्याची शक्यता आहे. म्हणजे अगदी ओढ्याला, छोट्या ओढ्यांना पाणी सुद्धा वाहू शकतं. म्हणजे मुसळधार पाऊस पडू शकतो काही ठिकाणी. मुसळधार शब्द नसतो त्याला, कारण मुसळधार पाऊस हा वेगळा असतो. हो तर सर. मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण आपण हा अंदाज बऱ्याच दिवसापासून देतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या लक्षात आलं पाहिजे की आपलं नुकसान होईल. त्यामुळे काढणीस आलेली पिकं काढली असतील तर ते सुरक्षित शेतकऱ्यांनी ठेवली पाहिजेत. आणि दुसरं, विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पाऊस असल्यामुळे हो विजा पडण्याची शक्यता आहे. तर झाडांखाली थांबू नये, जनावरं झाडांखाली बांधू नयेत हो आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे स्वतःच्या जीविताला धोका होईल अशी रीत घेऊ नये. सध्या उष्णतेची लाट देखील महाराष्ट्रामध्ये सक्रिय आहे. हो त्यामुळे उन्हाच्या काळामध्ये डोक्यावर काही कापड घेणं किंवा पाण्याचं प्रमाण जास्त ठेवणं सुद्धा आवश्यक आहे. व शेतकऱ्यांनी शेतात उघड्यावर सध्या अति उन्हाच्या कालावधीमध्ये काम कसं टाळता येईल असा थोडा प्रयत्न करा. ऊन सुरू होण्या अगोदर आणि ऊन उतरल्यानंतर हो शेतीची कामं करावीत असं शेतकऱ्यांना आपण आवाहन करूया. हो सर. अरे सर, हा पाऊस जे आहे येणार आता, हा पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांना उष्णतेपासून दिलासा मिळणार की उष्णता जशीच तशीच राहणार? हा पाऊस कसं असतं, सूर्याची किरणं डायरेक्ट पृथ्वी तलावर पडतायत आणि म्हणून उष्णता वाढलेली आहे. हो त्याला कुठलाही अडथळा नव्हता. आता तर ढगांचा अडथळा पावसाच्या निर्माण झाल्यावर साहजिकच त्या काळापुरती तरी जमिनीवर येणारी सूर्यकिरणे रोखली जाणार आहेत. हो सर. काही ठिकाणी गारपीट पडल्यामुळे त्या ठिकाणचं हवामान थंड होणार आहे. हो त्यामुळे उष्णतेने जे आता मोठ्या प्रमाणात नागरिक किंवा शेतकरी परेशान आहेत, हो. त्यांना थोडी उसंत मिळण्याची शक्यता आहे. तर सर, याच्यामध्ये वादळी वारे वेगाने वाहणारे असे पर्टिक्युलर विभाग कोणते आहेत सर, म्हणजे जिल्हे का जिथे? ज्या जिल्ह्यांमध्ये मी पाऊस सांगितलाय त्याच जिल्ह्यांमध्ये वादळी स्वरूपाचं वातावरण असणार आहे. कारण महाराष्ट्राच्या उत्तरेकडे म्हणजे उत्तर महाराष्ट्र हो आणि विदर्भाचा उत्तरेकडील भाग आणि विदर्भामध्ये याचा प्रभाव थोडा कमी राहणार आहे. हो सर. पण कसं असतं, हे वादळी वातावरण अवकाळी स्वरूपाचं असतं आणि एकदा वादळी वातावरण तयार झालं की ते 2-3 जिल्ह्याला सुद्धा कव्हर करत असतं. हो सर. त्यामुळे शक्यतो या अंदाजामध्ये बऱ्याच फेरफार होण्याची शक्यता असते. हो सर. सर, तुम्ही जो अंदाज दिला होता परवा आपण ते रेकॉर्डिंग केले तर त्यानुसार आपला अंदाज 100% तंतोतंत खरा ठरला. बरोबर. हो. तर त्याचबरोबर सर, आपलं जे रेग्युलर तुम्ही तुमच्या चॅनलवरती जे अंदाज प्रसिद्ध करतात त्या चॅनल विषयी एकदा आपल्या सदस्यांना सांगा.
शेती माझी प्रयोगशाळा हा माझा मुख्य ऑफिशियल चॅनल आहे, ज्याच्यावरून मी दररोज सकाळी 7 वाजता माझा व्हिडिओ पब्लिश करतो. त्यामध्ये 5 दिवसाचा अंदाज दिलेला असतो. हो. शिवाय मी 10 दिवसाचा देखील अंदाज देतो आणि तो 10 दिवसाचा अंदाज हा पेड व्हॉट्सअप ग्रुप आहे माझा. हो सर. त्या ग्रुपवर असतो आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी तो ज्याला गरज असेल 10 दिवसाच्या अंदाजाची हो. त्यांनी मात्र तिथे जॉईन व्हायला पाहिजे. हो सर. नक्कीच सर, आपल्या या अंदाजाचा शेतकऱ्यांना भरपूर फायदा होईल आणि त्यांचे जे होणारे नुकसान आहे ते नक्कीच टळेल. ओके, धन्यवाद. ओके, धन्यवाद.